जेव्हा एक सून घर सोडते तेव्हा मात्र घर फोडण्याचा आरोप तिच्यावर केला जातो. खरं तर घर फोडलं की स्वतःला वाचवलं. सुनेच्या आयुष्याची न सांगितलेली कथा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सासरी सुनेला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. तिच्या स्वभावावर, तिच्या बोलण्यावर, तिच्या वागण्यावर सतत बोटे ठेवली जातात. तिच्या जाणीवपूर्वक चुका शोधल्या जातात. पण जर तिने एक दिवस स्वतःसाठी ठामपणे उभं राहायचं ठरवलं तर अचानक ती घर फोडणारी ठरते का? हा प्रश्न खरं तर पडणारा आहे. आज आपण एका सुनेबद्दल, एका अशा स्त्रीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये महत्त्वाचं स्थान असलेली सून, पण तिला मात्र कमी लेखलं जातं. एका सुनेबद्दल जी घर तोडत नाही, जी घर फोडत नाही, ती फक्त स्वतःला तुटू देत नाही, स्वतःला वाचवत असते. लग्नानंतरचं बदललेलं आयुष्य एका मुलीसाठी काय असतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. नक्कीच कोणाला तरी यातून फायदा होणार आहे. जिचं स्वतःचं घर असतं, आई वडील असतात, सवयी असतात, स्वप्न असतात, ती एक मुलगी ती सगळं मागे ठेवते. आई वडिलांच्या दारात एक नवीन घर स्वीकारते, नवीन लोक, नवीन नियम, नवीन अपेक्षा स्वीकारते. तिला सांगितलं जातं आता हेच तुझं घर आहे, इथेच तुला शेवटपर्यंत राहायचं आहे. पण खरंच ते तिचं घर असतं का? हा प्रश्न कित्येकदा मुलींना उभा राहतो. तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. कुठेतरी परखीपणाची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते. तिनं काय घातलं, तिने काय घालायचं, ती काय बोलली, कसं बोलली, किती वेळा कोणाला फोन केला, किती वेळा कोणाशी बोलली, सगळ्या गोष्टींवर तिच्यावरती नियंत्रण ठेवले जातात. ती हसली तरी प्रश्न निर्माण केले जातात, ती शांत राहिली तरी प्रश्न उद्भवतात. मग तिची ओळख नेमकी कुठे जाते? अनेक प्रश्नांनी तिचं आयुष्य मात्र गुंतागुंतीचं होऊन जातं आणि त्यातून सुरू होतो तो म्हणजे मानसिक त्रास. तो दिसत नाही पण तो तोडतो. सासरी त्रास म्हणजे फक्त मारहाण नाही, कधी कधी शब्दांनीही माणूस पूर्णपणे संपवला जातो. आमच्या घरात असं चालत नाही, तुझ्या माहेरी कसं शिकवलं तुला, तुला नीट शिकवलं गेलं नाही का, तुझ्यामुळे आमचा मुलगा बदलला. हे वाक्य ऐकता ऐकता ती स्वतःलाच दोष द्यायला लागते. स्वतःचा आत्मविश्वास कुठेतरी हरून बसते. तिचा आत्मविश्वास हा कमी होत जातो. ती स्वतःवरच शंका घ्यायला लागते. पण बाहेरच्या लोकांना काय दिसतं? एक शांत, समजूतदार, ऍडजस्ट करणारी सून, हीच अपेक्षा आहे का आजच्या जगात सुनेसाठी? तिसरी म्हणजे नवऱ्याची भूमिका. ती देखील खूप महत्वाची असते. आधार की दडपण, सगळ्यात जास्त अपेक्षा या तिच्या नवऱ्याकडून असतात, कारण की त्याच्या आधारावर ती त्या घरात आलेली असते. तो जर तिच्या बाजूने उभा राहिला तर अर्धी लढाई ती नक्की जिंकते. पण जर तोच म्हणाला थोडं सहन कर, आई बाबा आहेत, तर मात्र ती हारते. तूच जरा समजून घे, मग ती कुठे जाईल सांगा? ती एकटी पडते. घरात लोक असतात पण साथ नसते आणि ती मात्र एकटेपणा झुरत असते. मग सहन करण्याची मर्यादा कुठपर्यंत तिने सहन करायचं? स्त्री सहन करते, तिच्यामध्ये ती क्षमता आहे, कारण तिला संसार वाचवायचा असतो, नातं टिकवायचं असतं, आई वडिलांचा मान राखायचा असतो. पण सहन करण्यालाही एक मर्यादा असते ना. जेव्हा तिचं अस्तित्वच कुठेतरी संपुष्टात येत असेल तर यावेळी घेतला जाणारा निर्णय हा तिच्या स्वाभिमानावर असतो. जेव्हा तिच्या स्वाभिमानावर वार होतो, जेव्हा तिच्या अस्तित्वालाच नाकारलं जातं, तेव्हा मात्र ती शांत बसत नाही. ती तुटते आणि बोलली तर मात्र ती वाईट ठरते. हा कसला न्याय आहे आज या जगाचा? हा प्रश्न पडणारा प्रत्येक सुनेचा आहे. खरं तर स्वतंत्र संसार, मग निर्माण होते ही भावना की या त्रासापेक्षा मी स्वतंत्र संसार का करू नये? मग ती गुन्हा आहे की गरज आहे? हा प्रश्न स्वतःला विचारून त्याचं उत्तर शोधा. एक दिवस मग ती ठरवते पुरे झालं आता, ती वेगळं राहायचं ठरवते, कारण तिला संसार टिकवायचा असतो. स्वतःचा छोटासा का होईना संसार हा उभा करायचा ती ठरवते. तेव्हा समाज मात्र काय म्हणतो? तिने मात्र घर फोडलं, सासू सासऱ्यांना सोडलं, मुलाला हातात घेतलं, असे अनेक सारे आरोप तिच्यावर केले जातात. पण हा समाज, हे नातेवाईक, कोणी विचारतं का तिला किती त्रास तू सहन केला, किती त्रास सहन करावा लागला तुला? हा प्रश्न कोणीही तिला विचारत नाही. फक्त तू वेगळी झालीस हाच प्रश्न आणि हाच आरोप तिच्यावर केला जातो. ती काय इतक्या टोकाला गेली हा प्रश्न मात्र कोणालाही निर्माण होत नाही. आरोप हा नेहमी सुनेवरच होतो का हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहतोय. घरात भांडण झाली की दोष मात्र सुनेचाच. मुलगा बदलला तो दोष सुनेचाच. घर वेगळं झालं तो दोष देखील सुनेचाच का? खरं तर
ही वेदना ही खूप भावनिक आहे. मुलगा मोठा झाला तेव्हा तो स्वतः निर्णय घेतो हे मात्र आई वडिलांना मान्य होतं, पण लग्नानंतर तोच निर्णय घेतो बायकोसाठी, मुलांसाठी, स्वतःच्या संसारासाठी, तेव्हा मात्र तो बायकोच्या प्रभावाखाली असतो. तो बायकोचा बैल झाला. या शब्दात मात्र बोल हे फक्त बायकोला दिले जातात, सुनेला लावले जातात. मग त्याला स्वतःची मतं नाहीत का? त्याने स्वतःसाठी काही निर्णय घेतला तर त्याला देखील आरोप केले जातात आणि इनडायरेक्टली ते आरोप हे सुनेवरती केले जातात. ही मानसिकता बदलायला हवी. खरं तर घर फोडणं म्हणजे काय? घर फोडणं म्हणजे फक्त 4 भिंती नाही. घर म्हणजे आदर, घर म्हणजे समजूत, घर म्हणजे एक सुरक्षित वातावरण. तिथे प्रत्येकाला हा मोकळा श्वास घेता आला पाहिजे. जर त्या घरात एखाद्या व्यक्तीला रोज अपमान सहन करावा लागत असेल तर ते घर हे आधीच तुटलेलं असतं. ते घर नसतं. ती फक्त त्या घरामधून बाहेर पडते आणि आधी तिने खूप काही सहन केलेलं असतं. मग पुढचं म्हणजे तिचं मौन. सुनेचं मौन हे कमजोरी आहे का? तर नाही. बऱ्याच वेळा ती बोलत नाही. अनेक स्त्रिया बोलत नाही म्हणून त्या कमजोर आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. कारण तिला वाद नको असतो आपल्याच लोकांच्या विरोधात. तिला नातं टिकवायचं असतं, पण बऱ्याचदा तिचं मौन हे कमजोरी समजलं जातं आणि तिच्यावरती वार केले जातात. ती गप्प असते कारण तिला घर हवं असतं, पण जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र ती ठाम असते. तेव्हा मात्र समजून घ्या, कारण ती तिच्या स्वाभिमानासाठी बोलत असते. मात्र तिला समजून घेणारं कोणीच नसतं. ती उथळ आहे, तिला संस्कार नाहीत. ती बोलते इतकाच आरोप मात्र तिच्यावर केला जातो. तिने खूप काही केलं आहे हे मात्र कोणीही सांगत नाही. यावरती मात्र कोणीही चर्चा करत नाही. फक्त ती उद्धट आहे आणि ती बोलते इतकाच आरोप मात्र तिच्यावर केला जातो. मग पुढचा म्हणजे तिच्या मुलांवर होणारा परिणाम. याचा देखील विचार कधी कोणी करतं का? घरात सतत तिला मारले जाणारे टोमणे, एका आईचा अपमान, वडिलांचं मौन, हे सगळं मुलं पाहत असतात. आई रडताना दिसली की मुलांचं बालपण थरथरतं, ते भीतीमध्ये जातं. मग त्यातून एक मुलगा हेच शिकतो की आईला ऐकायचं नाही, आईचं ऐकायचं नाही, तिला काहीही कळत नाही, तिला कमी लेखायचं असतं. ही शिकवण मुलांमध्ये दिली जाते. मग एक मुलगी शिकते काय त्यातून? जी मुलगी घरामध्ये असते ती हेच शिकते की स्त्रियांनी फक्त सहन करायचं असतं, स्त्रियांना सहनच करावं लागतं. ही शिकवण खरं तर खूप धोकादायक आहे. म्हणूनच कधी कधी वेगळं राहणं हे घर फोडणं नसतं हे समजलं पाहिजे. तर पुढच्या पिढीला चुकीची शिकवण देण्यापासून थांबवणं आहे. हा मुद्दा कधी विचार करायला लावणारा आहे, पण कोणीही यावर विचार करत नाही. मग आर्थिक स्वावलंबन ही देखील स्त्रीची खरी ताकद ठरते. जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असते तेव्हा तिच्यावर नियंत्रण हे खूप सोपं असतं. आमच्यामुळे तू जगतेस, तुझ्याकडे काहीही नाही, तुझ्याकडे काय आहे, हे शब्द तिच्या अपमान सन्मानावर घाव करतात. पण जेव्हा ती स्वतः उभी राहते, स्वतः कमवते, स्वाभिमानी बनते, इंडिपेंडेंट बनते, तेव्हा मात्र ती निर्णय घेते. तेव्हा लोकांना तिची भीती वाटते, कारण स्वावलंबी स्त्रीला दडपणं कठीण असतं. समाज काय म्हणेल? पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा देखील उभा राहतो की समाज काय म्हणेल. हा सर्वात मोठा सापळा. ती त्रास सहन करते फक्त एका वाक्यामुळे, लोक काय म्हणतील. सतत लोकांचा विचार करणं, पण समाज कधी तिच्यासाठी उभा राहतो का? कोण आहे हा समाज? ती आजारी पडली तर समाज येतो का औषध द्यायला? ती रडली तर समाज पुसतो का तिचे अश्रू? नाही ना. मग तिचं आयुष्य आहे ना, तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या, तिच्या मनाप्रमाणे तिला निर्णय घेऊ द्या. समाजाच्या भीतीवर तिने का चालावं हा प्रश्न उभा राहतो. मग राहिला पुढचं म्हणजे माहेर. माहेर हे मुलींसाठी कायमचं आश्रयस्थान नसतं हे आपल्याला माहीत आहे. लोक काय म्हणतात, नाही जमत तर माहेरी जा, सहज बोललं जातं. पण प्रत्येक मुलीसाठी ते शक्य आहे का? माहेरी कायम राहू शकत नाहीत मुली. कुणाला आई वडील हे वृद्ध असतात, ते जबाबदारी घेऊ शकत नाही. भावंड असली तरी त्यांना त्यांचं आयुष्य असतं. काही मुलींना भाऊ नसतो, काहींना वडील नसतात, काहींना आई नसते. अशा मुलींनी करायचं काय? म्हणूनच ती स्वतःचा संसार हा उभा करते. ती पळून जात नाही, ती स्वतःचा मार्ग स्वतः तयार करते. मात्र ती बदनाम ठरते. पुढचं म्हणजे सासरच्यांची जबाबदारी आहेच ना. प्रत्येक वेगळं झालेलं घर हे फक्त सुनेमुळे असतं का? तर नाही, हे समजायला हवं. कधी कधी सासरच्यांनीही विचार करायला हवा, आपण तिच्याशी मुलीसारखं वागलो का? आपण तिला योग्य वागणूक दिली का?
आपण तिच्या भावनांना समजून घेतलं का? आपण मुलाला स्वतंत्र निर्णय घ्यायला दिलं का? घर एकत्र ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकमेकांचा आदर केलाच पाहिजे. एकट्या स्त्रीवर जबाबदारी टाकून घर टिकत नाही. स्त्री जेव्हा बोलते तेव्हा उशीर झालेला असतो असं आपण म्हणतो, पण लक्षात ठेवा, स्त्री पहिल्या दिवशी कधीही बंड करत नाही, कारण तिला घर टिकवायचं असतं. ती आधी समजावते, तिची वेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, मग ती समजून देखील घेते, मग स्वतःलाच दोष देते, कारण कितीही समजावलं तर समोरची व्यक्ती ही समजण्या पलीकडची असते. मग ती गप्प बसते, समोरच्याला समजावणं थांबवते आणि शेवटी जेव्हा ती सहन करून थकते तेव्हा मात्र ती बोलते. तेव्हा ती आतून खूप काठी तुटलेली असते, हे लक्षात घ्या. तिचा तो आवाज हा अचानक आलेला नसतो. तिचा आवाज हा वर्षानुवर्ष दाबलेल्या वेदनेचा मोठा स्फोट असतो, हे समजलं पाहिजे. वेगळं राहणं म्हणजे नातं तोडणं नाही, वेगळं राहणं म्हणजे शत्रुत्व देखील नाही. कधी कधी अंतर ठेवलं की नाती टिकतात देखील, पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही वेळ का आली हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. अनेक लोक अहंकारामध्ये फक्त सुनेला दोष देत राहतात आणि मग वर्षानुवर्ष हा वाद, एकमेकांमधली आडी, मतभेद हे तसेच राहतात. दररोजचा वाद, टोमणे, कटुता यापेक्षा सन्मानाने वेगळं राहणं हे कधीही चांगलं नाही का? जर दोन घरं शांत असतील पण ते वेगवेगळे आहेत, तर एका अशांत घरापेक्षा ते नक्की चांगलं नाही का? खरा प्रश्न मग हा उभा राहतो की घर कोण फोडतं? घर ती फोडते की स्वतःला ती वाचवते? की ते लोक जे रोज तिचा स्वाभिमान तोडतात? घर त्या दिवशी तुटतं जेव्हा आदर संपतो, त्या दिवशीच घर तुटतं ज्या दिवशी तिला तोडलं जातं, जेव्हा एका व्यक्तीला कमी समजलं जातं आणि ती व्यक्ती म्हणजे त्या घरातली सून असते, कारण ती बाहेरून आलेली असते. म्हणून समाजासाठी आज मला एक संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे प्रत्येक वेगळी राहणारी सून ही वाईट नसते. कधी कधी ती स्वतःला वाचवत असते, तिच्या मुलांना सुरक्षित वातावरण देत असते, मानसिक आरोग्य जपत असते. तिच्या निर्णयामागे वर्षानुवर्ष वेदना असते. तिला दोष देण्याआधी तिची बाजू ऐका, तिची देखील एक बाजू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती घर फोडत नाही, ती स्वतःला तुटण्यापासून वाचवते, ती स्वतःला संपवण्यापासून वाचवते. ती नातं तोडत नाही, ती अपमान सहन करत नाही, ती स्वतःला हे सहन करण्यापासून थांबवते. जर एका स्त्रीने स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहिलं तर तिला गुन्हेगार ठरू नका, कारण घर तेच टिकतं जिथे प्रत्येकाचा सन्मान केला जातो, सगळ्यांना सन्मानाने वागणूक दिली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की स्त्रीला दोष देण्यापूर्वी तिची बाजू ऐकली गेली पाहिजे, जर एखादी सून वेगळं राहायला ठरवत असेल तर तिच्यावर बोट उचलण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, ती खरंच घर फोडते का? की ती तिच्या अस्तित्वाचा विचार करते? की ती स्वतःला तुटण्यापासून वाचवते आहे? या पॉझिटिव्ह प्रश्नांना सकारात्मक दिशेने पाहण्याचा प्रयत्न करा. ती वाईट नाही, ती कमजोरही नाही, ती स्वार्थी देखील नाही, ती फक्त स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभी आहे. आणि लक्षात ठेवा, स्वाभिमान वाचवणं हा गुन्हा नसतोच. घर तेच टिकतं जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो, मान दिला जातो. घर तेच सुंदर असतं जिथे स्त्रीचं, तिचं, सुनेचं मौन ऐकलं जातं आणि तिचा आवाजही स्वीकारला जातो. हा विषय जर तुमच्या मनाला भिडला असेल, ही खरं तर प्रत्येक सुनेची व्यथा आहे, पण अनेक स्त्रिया मांडायला घाबरतात. तर हा व्हिडिओ अशा स्त्रियांसाठी नक्की शेअर करा. कदाचित एखादी सून आज गप्प असेल, पण तिच्या गप्प राहण्यामागे खूप सारं वादळ, एक मोठं वादळ दडलेलं असेल आणि तो स्फोट होण्याआधी हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. हा आहे थॉट्स चॅनल, जिथे आपण कोणाच्याही विरोधात नाही पण अन्यायाच्या विरोधात आहोत. म्हणून सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी कोणीतरी आवाज हा द्यायलाच हवा. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या घरात, तुमच्या समाजात एखादी सून गप्प असेल तर तिचं मौन हे समजून घ्या. हा आहे माझा थॉट्स चॅनल, जिथे आपण बोलतो सत्याबद्दल, स्वाभिमानाबद्दल आणि आयुष्याच्या कठोर वास्तवाबद्दल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. कारण एखादा बदल हा एका विचारापासून सुरुवात करतो, हे नेहमी लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुन्हाच अशा एखाद्या सकारात्मक विचारांना घेऊन.
तोपर्यंत धन्यवाद.